नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज़ भारत में महाराष्ट्र बुलेटिन में। इस बुलेटिन में हम शुरुआत करेंगे डोंबिवली से, जहां पर शिवसेना शिंदे गुट के केडीएमसी गुट नेता विश्वनाथ राणे ने मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर सादिया पिंजारी से मुलाकात कर अस्पताल की सेवाएं सुचारू रूप से जारी रखने का आग्रह किया। और साथ ही बात होगी गढ़चिरौली की, जहां भामरागढ़ तहसील स्थित पंचायत समिति कार्यालय बदहाली का शिकार हो गई है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। कल्याण डोंबिवली महानगर पालिका में शिवसेना शिंदे गुट के केडीएमसी गुट नेता विश्वनाथ राणे ने शास्त्री नगर अस्पताल की मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर सादिया पिंजारी से मुलाकात कर अस्पताल की सेवाएं सुचारू रूप से जारी रखने का आग्रह किया है। उन्होंने अस्पताल में हुई मारपीट की घटना को गलत बताते हुए कहा कि इसका समर्थन नहीं किया जा सकता। राणे ने कहा कि रमेश म्हात्रे के खिलाफ कार्यवाही को लेकर निर्णय पार्टी का वरिष्ठ नेतृत्व करेगा और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के निर्देशों का पालन किया जाएगा। आज मी या ठिकाणी शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंजारे मॅडम यांची भेट घेतली आहे आणि गेले 2 दिवस जे काम बंद डॉक्टरांनी केलं होतं, तर त्यांनाही आम्ही विनंती करायला आलो आहोत की आता सर्व काही कारवाई आणि सगळं झालेलं आहे। आता नागरिकांचे हाल होऊ नयेत, पेशंटचे हाल होऊ नये म्हणून काम आपण चालू करा असं त्यांना विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी जी मारहाण केली त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? नाही, जी काही घटना घडलेली आहे ही सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे आणि त्या गोष्टीचं कोणीही समर्थन करू शकणार नाही आणि आम्ही सुद्धा पक्ष म्हणून त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही। ते झालेली जी गोष्ट आहे खरोखरच चुकीची आहे आणि दुर्दैवी आहे। या संदर्भात अंतर्गत कारवाई केली जाईल असं सांगितलं गेलं होतं। याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ते स्वतः MS ऑर्थो डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांच्या व्यथा हे त्यांना पूर्णपणे माहीत आहेत आणि ते काल या शहरात नव्हते, बाहेर होते, तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली। या गोष्टीचाही त्यांनी अजिबात म्हणजे खंडन केलेलं आहे, हे चुकीचं आहे आणि पक्षांतर्गत जी काही कारवाई आहे ते करणार अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। पण आदित्य ठाकरे येऊन गेलेले, त्यांनी इकडे स्पष्ट सांगितलेलं की कुठेतरी त्यांना पक्षामधून काढावा, त्यांना परत निवडणूक लढू नये अशा प्रकारचे त्यांनी नाही, याबाबत मी काही बोलू शकत नाही। याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच याच्याविषयी गांभीर्याने घेतील असं आहे। बॉडीगार्ड जे आहेत नगरसेवकांना दिलेले आहे, या बॉडीगार्डवरती देखील रोहित पवारने टीका केलेली आहे। नगरसेवकांना बॉडीगार्ड म्हणजे हास्यास्पद आहे असं देखील व्यक्त केलेलं। मात्र हा एक मोठा प्रश्न आहे की नगरसेवकांना पोलीस बॉडीगार्ड दिला जातोय आणि त्यांच्या देखत पोलीस बॉडीगार्ड देखत डॉक्टरांना मारहाण केली जाते। नाही, हा विषय आमच्या अखत्यारीतला नाही, हा पोलीस प्रशासनाचा आहे। कोणाच्या जीविताला हानी होऊ नये किंवा जर धोका असेल तर ते ठरवण्याचं पोलीस प्रशासनाचं हे आहे, अधिकार आहे। त्यामुळे कोणाला द्यावं प्रोटेक्शन आणि कोणाला देऊ नये याच्यावर मी वाच्यता करणं उचित नाही। आदित्य ठाकरे स्पष्ट म्हटले की रमेश म्हात्रेंनी कोणाला मारू नये म्हणून त्यांना पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे। नाही, याच्यावर प्रोटेक्शन देणाऱ्यांनाच कल्पना असेल, मी कसं काय सांगणार। शेवट विरोधक आहे ते आपल्या पद्धतीत बोलत असू दे, त्याच्याविषयी माझं काय म्हणणं। पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भात? नाही, पक्षाची भूमिका काल डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलेली आहे की त्यांनी ही गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी त्याचं खंडन के चुकीचं आहे म्हटलेलं आहे आणि पक्षांतर कारवाई जी काय आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील। पण आज या ठिकाणी डॉक्टरांनी काम चालू करणं हे गरजेचं आहे। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आजपासून कामकाज हॉस्पिटलचं पूर्ण चालू झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण वैद्यकीय जी काही इथे टीम आहे त्यांच्यासोबत आहोत। शेवट आमची नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून बांधिलकी आहे की सर्व काही सुरळीत चालावं अशी आमची बांधिलकी आहे आणि त्या अनुसरूनच मी आज या ठिकाणी आलेलो आहे। अनेक लाडक्या बहिणीचे नाव सांगितलं जातात, मात्र लाडकी बहीण तर लाडके म्हात्रे अशा प्रकारचा प्रश्न केला जातो। आता पक्षातनं नेमकं काय भूमिका असते? नाही, लाडकी बहीण हा विषय वेगळा आहे आणि खरोखरच शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहिणींसाठी करतात ते खरोखरच म्हणजे स्तुती करण्यासारखं आहे आणि अशी घटना घडली म्हणून ह्या घटनेचा त्या घटनेशी कुठेही
जोडू नये. त्या घटनेपाशी जी घटना घडली त्याच्याबाबत कायदेशीर कारवाई निश्चितही सगळं करतील आणि शिंदे साहेब सुद्धा त्याची दखल घेणार. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी टीका केलेली की लाडकी बहीण बोलतात आणि लाडक्या बहिणीला मारहाण केली. आता पक्ष काय कारवाई करणार? नाही, पक्षाने आपली भूमिका सांगितली आहे ना. कालच खासदार साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही पक्षांतर्गत जी काही कारवाई आहे ती करणार. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गढ़चिरौली जिले के अति दुर्गम भामरागढ़ तहसील स्थित पंचायत समिति कार्यालय बदहाली का शिकार है। जर्जर भवन, बारिश में छत से पानी टपकने, क्षतिग्रस्त पोर्च और बिजली की समस्या के कारण अधिकारियों, कर्मचारियों और आम नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। जनरेटर भी डीजल के अभाव में बंद पड़ा है, जिससे सरकारी कार्य प्रभावित हो रहे हैं। ग्रामीणों ने प्रशासन से भवन की मरम्मत, नियमित रखरखाव, जनरेटर व्यवस्था और सौर ऊर्जा प्रणाली लगाने की मांग की है। स्थानीय लोगों का कहना है कि आदिवासी और अति दुर्गम क्षेत्र होने के बावजूद महत्वपूर्ण सरकारी कार्यालय में मूलभूत सुविधाओं का अभाव चिंता का विषय है। गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता संजय यमसलवार की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।